नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीचा मुंडा कसा काढायचा हे पाहणार आहे. तर बाहीचा मुंडा म्हणजे पहा, इथून हा जो मुंडा असतो, आता हा ब्लाऊज जो आहे तो आहे 38 साईजचा आणि आपल्याला बाहीचा मुंडा काढायचा आहे. तर तो कसा काढायचा, ही जी बॅक साईड असते त्या साईडून आपल्याला बाहीचा मुंडा जो आहे तो काढायचा असतो. इथं फिटिंग जी आहे ते असं व्यवस्थित पहाचा हा ब्लाऊज करून इथं हा जो घेर आहे तो मोजायचा आहे. हा जो घेर असतो तो असतो बाहीचा मुंडा. मग तो आपण कटिंगवरती कसा टाकायचा, म्हणजे परफेक्ट इथं जो बाहीचा मुंडा आहे तोच तिथं आपल्या कटिंगमध्ये यायला हवा. तर सर्वात पहिल्यांदा आपण हा मुंडा घेर जो आहे तो मोजायचा आहे. फिटिंगचा पॉईंट जो आहे तो अगदी व्यवस्थित पहा, इथं हे पॉईंट आहे ते एकावरती एक ठेवूनच असा हा जो घेर असतो तो मोजायचा आहे. असं कमी जास्त वगैरे करून अजिबात तो घेर मोजायचा नाही पहा, नाहीतर चुकीचा घेर येईल. तर अशा प्रकारे पहा, हा जो आकार आहे तो व्यवस्थित असा करून आता इथं जो घेर आहे तो मोजूया. तर अगदी सावकाश असा हा घेर जो आहे तो पहाचा मोजायचा आहे. तर मी इथं पहा अगदी सावकाश असं टेप फिरवत, कसा टेप फिरवते पहा, टेप हालू देत नाही, फक्त आकारानुसार मी टेप फिरवत आहे. 8.25 इंच इथं पहा, इथं बरोबर 8.25 इंच मुंडा घेर जो आहे तो आपला भरलेला आहे. तर या मापानुसार आपण कटिंग करायचंय. इथं बाहीची उंची पाहूया. बाहीची उंची इथं आहे पहा 8 इंच, बरोबर 8 इंच इथं आपली बाहीची उंची भरलेली आहे. दंडघेर मोजायचा आहे. दंडघेर तुम्ही दोन्ही प्रकारे मोजू शकता. एक तर ब्लाऊज असा व्यवस्थित म्हणजे सरळ आहे असा ठेवून तुम्ही पहा दंडघेर मोजू शकता. 6 इंच आपला दंडघेर जो आहे तो येत आहे, किंवा इथून अशी बाही जी आहे ती उलटी करायची आणि पहा इथून दंडघेर जो आहे तो मोजायचा आहे. किती आला, बरोबर 6 इंच इथं दंडघेर आलेला आहे. तर मी नेहमी याच पद्धतीने ब्लाऊज उलटा करून इथं दंडघेर मोजत असते. तर मेजरमेंट आपलं काय काय आलेलं आहे, बाही जी आहे ती आहे 8 इंचाची. दंड जो आहे, दंडघेर जो आहे तो भरलाय आपला 6 इंच आणि मुंडा घेर जो आहे तो आहे 8.25 इंच. तर या मापानुसार एकदम परफेक्ट बाही आपण शिकूया. अशी मापं घेऊन जेव्हा तुम्ही बाहीचं कटिंग करता त्यावेळेस पहा बाही एकदम परफेक्ट येते, कमी जास्त वगैरे अजिबात होत नाही. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीची उंची घ्यायची. बाहीची उंची आहे 8. तर त्यामध्ये आपल्याला मार्जिन मिक्स करायचं आहे. एक म्हणजे आपण शोल्डरकडे बाही जोडतो तिथे 1/2 इंच मार्जिन लागतं, आणि दुसरं मार्जिन म्हणजे दंड घेराकडे आपण इथं पट्टी फोल्ड करतो तिथे आपल्याला 1/2 इंच मार्जिन लागतं. म्हणून पहा टोटल 1 इंच मार्जिन मिक्स करून बाहीची उंची आपण 9 इंचावरती घ्यायची आहे. तर इथून पहा असं 9 इंचावरती मार्किंग करून घेऊया. साईज किती आहे, 38 साईज आहे पहा. इथून ही असं मी 9 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि एक लाईन ओढून घेऊया. लांब बाही आहे म्हणजे मी पहा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते 5 इंचाच्या पुढे जी बाही असते त्यामध्ये तुम्ही कॅफाईड जी आहे ती तुम्ही किती घ्यायची आहे, 3.5 इंच. तर इथं मी आता 3.5 इंच कॅफाईड घेते पहा. इथं 3.5 इंच, अजून एक असा 3.5 इंचावरती पॉईंट द्या. नाही दिला तरी चालेल, परंतु आपली लाईन जी आहे ती तिरकी जाऊ नये म्हणून असे 2 पॉईंट द्यायचे. उंची झाली, कॅप हाईट झाली. आता आपल्याला मुंडा घेर हवा आहे. तर मुंडा घेर इथं आहे आपला 8.25 इंच. तर तो कुठून टाकायचा, इथं जी उंची टाकलेली आहे इथून या लाईनवरती, ही जी कॅप हाईटची लाईन आहे या लाईनवरती कुठंपर्यंत 8.25 इंच भरतंय हे पाहायचं आणि तिथं मार्किंग करायचं आहे मुंड्याचं. पहा
इथे मी बरोबर असा 8.25 इंचावरती टेप ठेवते आणि हा टेप पहा असा फिरवत कुठं 8.25 इंच येतं या लाईनवर हे पाहायचं. तर पहा इथं 8.25 इंच तुम्हाला दिसतच असेल. इथून आता इथं असं मार्किंग आलेलं आहे, तर इथं पॉईंट देऊन घ्यायचा. पॉईंट दिल्यानंतर एक तिरकी लाईन आपल्याला ओढायची आहे. इथून मी अशी तिरकी लाईन ओढली. बाहीला आकार देता येत नसतील तर इथं मी जे आकार सांगणार आहे, जे काही पॉईंट सांगणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही एकदा आकार द्या. पहा एकदम परफेक्ट असे बाहीचे आकार जमतात आणि पानाचा आकार सुद्धा एकदम परफेक्ट येतो. तुमच्या बाहीमध्ये इथे पहा घोळ येत असेल तर तो सुद्धा येणार नाही. ज्यांना पहा बाहीचे आकार जमत नाहीत त्यांच्यासाठी ही खास ट्रिक आहे. ही जी तिरकी लाईन आहे त्याचा करायचा असा मध्य. पहा इथं मी असा मध्य केला. तर किती भाग झाले हे 2. परत आपल्याला याचे 2 भाग करायचे. या एका भागाचा परत इथे 2 भाग केले आणि इथे परत हा जो एक भाग आहे याचा परत असे 2 भाग. म्हणजेच ही जी टोटल लाईन आहे त्याचे आपल्याला समसमान 4 भाग करायचे. तर इथे आपले 4 भाग झाले. बाहीला आकार देण्यासाठी मी इथं पॉईंट घेतला 1 इंच. पहा 1 इंच पॉईंट. जास्तीत जास्त तुम्ही 1.25 इंचापर्यंत हा पॉईंट जो आहे तो तुम्ही घेऊ शकता. मी हा पहिला पॉईंट जो आहे तो 1 इंचावरती देते. अर्धा इंच सॉरी. हा दुसरा सुद्धा अर्धा इंचावरती दिला. हे पॉईंट असे घेतल्यामुळे काय होतं, बाहीचे आकार जे आहेत ते परफेक्ट येतात. आणि हा तिसरा पॉईंट जो आहे तो असा अर्धा इंच आपण खाली घ्यायचा आहे. जरा जवळून तुम्हाला पहा हे आकार कसे द्यायचे हे दाखवते. इथे पहा सर्वात पहिल्यांदा आपण जो बाहीचा पानाचा आकार असतो आतला तो तयार करून घेऊया. तर कसा द्यायचा हे पहा. हा 1 इंचाचा पॉईंट, हा अर्धा इंचाचा पॉईंट, अशी ही लाईन आहे ती जोडून घ्यायची. ही जी लाईन आहे ती अशी ही जोडून घेतली इथे या पद्धतीने. परत आपण सर्वात पहिल्यांदा जो सेंटर केलता त्या सेंटरवरती पहा अशा पद्धतीने आणून इथं हा आकार मिळवायचा. तर आपोआपच हा आकार जो आहे ते पॉईंट मिळवताना तयार होतो. आणि हा अर्धा इंचाचा पॉईंट आहे या आकारावर असं आणून हा जो मुंडा घेराचा आपण पॉईंट घेतलाय त्यावरती असा पहा हा आकार नेऊन मिळवायचा. तर आपोआपच हा पानाचा आकार जो आहे तो किती छान असा तयार झालाय तुम्ही पाहू शकता. आता पाठीमागचा आकार देण्यासाठी हा अर्धा इंचाचा जो पॉईंट आपण घेतलाय त्याच्यावरती 1.25 इंच पॉईंट द्यायचा आहे. आणि हा दुसरा सुद्धा पॉईंट आपल्याला इथं 1.25 इंचावरती द्यायचा आहे. हा लास्टवाला पॉईंट आहे याच्यावरती. आकार देताना पहा 1 इंचावरून हा असा नेत आपण पहा या अर्धा इंचावरती आणून परत इथून असं पहा या पद्धतीने तुम्ही बाहीला आकार जे आहेत ते द्यायचे आहेत. तर दोन्हीही आकार आपले इथे एकदम परफेक्ट असे तयार झालेले आहेत. दंडघेराचं मार्किंग करून घेऊ. दंडघेर आपला आहे 6. तर इथून मी असं 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं. याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. इथं हे 1.5 इंच आपलं मार्जिन. दंडघेर आहे 6. इथे सुद्धा आपण 1.5 इंच मार्जिन घेऊ. ब्लाऊजमध्ये तुमच्या 2 इंच मार्जिन असेल तर तुम्ही 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. 1.5 इंच घेऊ नका, नाहीतर बाही कमी पडेल. आणि हे पॉईंट असे जोडून घ्यायचे. जोडल्यानंतर हा पॉईंट अर्धा इंचाने असा डाऊन करायचा. पहा प्रत्येक बाहीमध्ये हा पॉईंट आपण असा डाऊन करायचा आहे. कारण आपण ब्लाऊजमध्ये सुद्धा इथे पहा मुंड्याला आकार देताना डाऊन करतो आणि हा पॉईंट दिल्यामुळे बाही जोडताही खूप छान येते आणि बाहीमध्ये घोळ सुद्धा येत नाही. बाहीचं फिटिंग करताना तुम्ही थोडं असं 1.25 इंच असं आतमध्ये येऊन या पद्धतीने फिटिंग करायचं आहे. तर इथे मी तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे. आता इथे पहा हा जो आहे इथून इथपर्यंत तो असतो आपला काय बाहीचा
मुंढा. पहा, जो ब्लाऊजवरती मुंडा होता तोच आपला इथं बाहीचा सुद्धा आलेला आहे. यामुळं ही बाही जी आहे ती एकदम आपली परफेक्ट तयार झालेली आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.